मराठी कला विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख. बिग बॉस मराठीच्या घरात जमलेली ही जोडी आता घराघरात पोहोचली आहे. कन्यादान, पारू, दीपज्योती अशा मालिकांमधून प्रसादने प्रेक्षकांना जिंकून घेतलंय. तर सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएशनमुळे अमृताचाही मोठा चाहता वर्ग आहे. या लोकप्रिय जोडीने 2023 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यामुळे यंदा त्यांचा पहिलाच अधिक मास आहे. या निमित्ताने प्रसादचं अमृताच्या घरी म्हणजेच सासरवाडीत जोरदार स्वागत झालं. पाहूया त्याचा खास व्हिडिओ. काही नाही. अरे ना ते मस्त आहे. बोल ना. होम मिनिस्टर प्रसाद छान आहे ना. सध्या सर्वत्र अधिक मास साजरा केला जात आहे. 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासात जावयाचं कोड कौतुक, मानपान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे कलाकारही अगदी हौसेने या परंपरा जपताना दिसतात. अभिनेता प्रसाद जवादे सुद्धा यासाठी आपल्या सासरवाडीत गेला होता. यावेळी प्रसाद आणि अमृता यांनी ट्विनिंग लुक करत खास एंट्री केल्याचं दिसतंय. अमृताच्या घरी या दोघांचंही जोरदार स्वागत झालं. अमृताच्या आईने म्हणजेच वैशाली देशमुख यांनी औक्षण केलं. प्रसादला अधिक मासाचं वाण देऊन गोड पदार्थ भरवले. या मासात आपल्याकडे लेक देखील आईची ओटी भरते. त्यामुळे प्रसाद आणि अमृता यांनी देखील अमृताच्या आईला एक खास साडी भेट दिली. त्यानंतर सहकुटुंब सहपरिवार रेस्टॉरंटमध्ये जाऊन मराठमोळ्या थाळीचा त्यांनी आस्वाद घेतला. यावेळी प्रसाद आणि अमृता यांनी एकमेकांसाठी खास उखाणा घेतला. पाहूया हा खास उखाणा. अधिक मास आमरसपुरीचा बेत खास. अमृता जरा एकदा माझ्याकडे बघून मस्त हास. छास. अधिक महिन्यात देतात अनारशाचं वाण. प्रसादच आहे माझा जीव तुकडा. प्रसाद आणि अमृता यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी 2023 मध्ये अगदी थाटामाटात लग्न केलं. या दोघांची पहिली भेट मराठी बिग बॉसच्या घरात झाली होती. या शो मध्ये त्यांची मैत्री झाली. प्रेक्षकांनाही ही जोडी खूप आवडायची. शेवटी शो मधून बाहेर आल्यावर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सध्या प्रसाद आणि अमृता ही जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही देखील अधिक मासाचं सेलिब्रेशन कसं करता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.